दोन टीम IPL मधून बाहेर पडलेल्या आहेत आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची टीम प्लेऑफ मध्ये पोहोचलेली आहे. बाकी 7 जागेसाठी 3 टीमांमध्ये लढाई सुरू आहे. तर कोणत्या टीमचे समीकरण कसे असणार आहे आणि बाकी कोणत्या 3 टीमा टॉप 4 मध्ये पोहोचू शकतात याचे संपूर्ण समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, काल रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने पंजाब किंग्सचा पराभव आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची टीम प्लेऑफ मध्ये पोहोचलेली आहे. तर लखनौ आणि मुंबई या 2 टीमा IPL मधून बाहेर झालेल्या आहेत. तर 7 टीमांमध्ये सध्या 3 जागेसाठी लढाई सुरू आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरती गुजरात टायटन्स आहे. गुजरात टायटन्सचे 16 पॉइंट आहेत. गुजरात टायटन्सची प्लेऑफ मध्ये पोहोचलेली आहे, परंतु त्यांचा अजून एक सामना शिल्लक आहे. आज जो सामना आहे त्या सामन्यावर गुजरातचे खूप अवलंबून असणार आहे. आज चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर हैदराबाद या दोन्ही टीमांमध्ये सामना होणार आहे. आज जर चेन्नई सुपर किंग्सचा पराभव झाला तर गुजरात टायटन्सची टीम ऑफिशियली टॉप 4 मध्ये जाईल, परंतु आज चेन्नई सुपर किंग्सने विजय मिळवला तर पुढील सामना गुजरातला जिंकावा लागेल. त्यांचा पुढील सामना हा चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आहे. तर सनरायझर हैदराबाद तिसऱ्या क्रमांकावर. सनरायझर हैदराबादचे 14 पॉइंट आहेत. सनरायझर हैदराबादला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी त्यांना अजून त्यांचे 2 सामने शिल्लक आहेत. एक चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध आणि एक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध. आज जर सनरायझर हैदराबाद चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध विजय झाले तर सनरायझर हैदराबाद देखील टॉप 4 मध्ये पोहोचेल, परंतु आज जर पराभव झाला तर त्यांना पुढील सामना बेंगलोर विरुद्ध कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा. तिसऱ्या क्रमांकावरती आहे पंजाब किंग्स. पंजाब किंग्सचे 12 सामन्यांपैकी 13 पॉइंट आहेत. त्यांचा आता एक सामना शिल्लक आहे. पंजाब किंग्सचे सलग 6 सामन्यांमध्ये पराभव झालेले आहेत. जर त्यांनी त्यांचा पुढील सामना लखनौ सुपर जायंट्स सोबत आहे, जर त्यांनी हा सामना जिंकला तर ते प्लेऑफ मध्ये पोहोचतील, परंतु इतर निकालावरती त्यांनाही अवलंबून राहावे लागेल. राजस्थान किंवा चेन्नई, हैदराबाद आपले सर्व सामने जिंकू नयेत अशी त्यांना अपेक्षा करावी लागेल, असे आहे त्यांचे समीकरण. नंतर चेन्नई सुपर किंग्स. चेन्नई सुपर किंग्सचे 12 सामन्यांमध्ये 12 पॉइंट आहेत. अजून त्यांचे 2 सामने शिल्लक आहेत. आज होणार आहे हैदराबाद विरुद्ध आणि गुजरात विरुद्ध. जर त्यांनी 2 सामने जिंकले तर ते टॉप 4 मध्ये जाऊ शकतील, परंतु इतर टीमाच्या निकालावरही त्यांना अवलंबून राहावे लागेल, कारण त्यांची नेट रन रेट थोडी कमकुवत आहे. नंतर राजस्थान रॉयल्स. राजस्थान रॉयल्सची ही चेन्नई सुपर किंग्स सारखी तिसरी आहे. त्यांचेही 12 पॉइंट आहेत. त्यांचे अजून 2 सामने शिल्लक आहेत. एक मुंबई इंडियन्स विरुद्ध आणि दुसरा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध. त्यांनाही 2 सामने जिंकावे लागतील आणि चेन्नई सुपर किंग्स एक सामना पराभूत होईल अशी त्यांना अपेक्षा करावी लागेल, तर ते टॉप 4 मध्ये जाऊ शकतात. नंतर दिल्ली कॅपिटल्सचा एक सामना शिल्लक आहे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध. तो एक सामना जिंकून देखील दिल्ली कॅपिटल्सची टीम टॉप 4 मध्ये जाऊ शकणार नाही. इतर टीमाच्या समीकरणावरती त्यांना अवलंबून राहावे लागेल. चेन्नई सुपर किंग्स आपले सर्व सामने पराभूत व्हावे लागेल, नंतर पंजाब आपला सामना पराभूत व्हावे लागेल अशी त्यांना आशा करावी लागेल. नंतर कोलकाता नाईट रायडर्स. कोलकाता नाईट रायडर्स सर्व सामने प्रथमतः त्यांना जिंकावे लागतील. त्यांचे 11 पॉइंट आहेत आणि त्यांचे 2 सामने शिल्लक आहेत. अजून एक मुंबई इंडियन्स विरुद्ध आणि एक दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध. 2 सामने त्यांनी जिंकले तर ते टॉप 4 मध्ये जाऊ शकतात, परंतु चेन्नई सुपर किंग्स दोन्ही सामन्यांमध्ये पराभूत होईल आणि राजस्थानही पराभूत होईल अशी त्यांना आशा करावी लागेल. तर मित्रांनो, या 7 टीमांमध्ये सध्या 3 जागेसाठी लढाई आहे, परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर ऑफिशियली प्लेऑफ मध्ये पोहोचलेले आहे आणि मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या टीमा या IPL मधून बाहेर झालेल्या आहेत. तर तुमच्या मते कोणत्या 3 टीमा टॉप 4 मध्ये पोहोचतील? तुमचे अंदाज कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि अशाच क्रिकेटच्या अपडेटसाठी आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.